नमस्कार मैत्रिणींनो, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, कॅल्शियमयुक्त आणि खूप छान पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. बघा, आपल्याला एक 7-8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धासा चमचा इथं जिरं घेतले आणि याचं जाडसर वाटण आपल्याला इथे आता बनवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीचं वाटण इथे मी बनवून घेतलेलं आहे. आता वाटण तर आपलं बनवून झाले. त्यानंतर एक बाऊल घेतला आहे आणि बाऊलमध्ये 1 वाटी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे काय बोलतात, हुलगं बोलतात की कुळीथ बोलतात मला माहिती नाही. पण माझ्या माहेरी हुलगं बोलतात आणि सासरी कुळीथ बोलतात त्याला. तर हे हुलग्याचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. त्याचं एक आपल्याला मऊसूत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे, थोडं-थोडं पाणी ॲड करून. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी बॅटर बनवून घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली, थोडासा रंग येण्यासाठी. कदाचित तुम्हाला समजले असेल मी काय बनवत आहे. तर आता हळदही मिक्स करून झाली आणि थोडंसं पाणी ॲड करून सरसरीत असं इथे बॅटरही बनवून झालेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला रेसिपीसाठी कांदा लागणार आहे. तर एक कांदा घेतला आहे आणि कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. तर कांदाही इथे आपला चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून. तर आता बघा, इथे कोथिंबीरही चिरून झालेली आहे आपली. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की यामध्ये अर्धासा चमचा मोहरी आणि पाव चमचा इथं जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की जे आपण हिरव्या मिरची, लसूणचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. अगदी एखादं मिनिटभर वाटण आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, जो की आपण व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा ऑप्शनल आहे मैत्रिणींनो, नाही घातला तरी चालेल, पण कांद्याने टेस्ट तर छानच येते. तर कांदाही अवश्य घाला. कांदा एखाद 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, म्हणजे रेसिपीला छान रंग येतो. आपण अगोदर पिठामध्ये पण पाव चमचा हळद घातली आहे. आता पण आपल्याला इथे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे 1 ते दीड ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आता पाणीही घालून झालेलं आहे. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा जरासं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आहे ना, आपल्याला एक आधण येऊ द्यायचं आहे. पूर्वीच्या बायका म्हणायच्या, पाण्याला आधण आलं की भाजी चवदार बनते. तर पाण्याला आधण येऊ द्यायचं आहे किंवा पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, इथे पाण्याला उकळीही आलेली आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की यामध्ये लगेच आपल्याला जे आपण हुलग्याच्या पिठाचं बॅटर बनवलेलं आहे किंवा जो घोळ बनवलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि नंतर आपल्याला हे ना लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आणि मधून-मधून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे खाली कढईला लागणार नाही किंवा करपणार नाही. त्यासाठी मधून-मधून 1-1, 2-2 मिनिटांनी आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि शिजायला लागलं की ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हे 5 ते 7 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अगदी रटरट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. तर अगदी आपलं हे एक 6-7 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. आणि मधून-मधून आहे ना, हे शिजत असताना आपल्याला 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे. हेही महत्त्वाचं आहे, नाहीतर हे कढईला खाली लागते आणि भाजीला करपट वास लागू शकतो. त्यासाठी 1-2 वेळा त्याला असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर अशी पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. इथे ह्या भाजीमध्ये आहे ना, भरपूर असा लसूण आणि भरपूर अशा कोथिंबीरचाच वापर करायचा आहे. त्याच्यामुळे चव छान येते, अप्रतिम लागते. बघा, इथे आपलं हे पिठलं झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि पिठल्यासोबत आहे ना आपल्याला भाकरी बनवायची, म्हणजे तुम्ही ज्वारीची, बाजरीची, तांदळाची भाकरी किंवा चपाती खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागते. तर इथे मी आता ज्वारीची भाकरी बनवत आहे आणि ज्वारीची भाकरी बनवायला आहे ना, थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे छान टेस्ट येते, छान चव येते भाकरीला पण. तर आता आपली भाकरी होते तोपर्यंत मी एक सुंदर अशी कविता म्हणणार आहे, जी की मी कोरोना काळामध्ये बनवलेली आहे. तर झाड या विषयावरती ही कविता आहे.
तर कविता मी सादर करत आहे. आपल्यालाही होता येईल का या झाडासारखं हिरवंगार? आपल्यालाही होता येईल का या झाडासारखं हिरवंगार? आपल्याही मनात येतील का असे विचारांचे नवे बहार? आपल्याही मनात येतील का असे विचारांचे नवे बहार? आपणही झटकून देऊ शकतो का अशी त्रासलेली जुनी पानं? आपणही झटकून देऊ शकतो का अशी त्रासलेली जुनी पानं? वर्षभरात झेललेले त्रास, मनस्ताप आणि रोजचंच रडगाणं. वर्षभरात झेललेले त्रास, मनस्ताप आणि रोजचंच रडगाणं. आपल्यालाही जमेल का हो वादळ वारा पाऊस अंगावर झेलणं? आपल्यालाही जमेल का हो वादळ वारा पाऊस अंगावर झेलणं? सावली दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र उन्हात उभं राहणं. सावली दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र उन्हात उभं राहणं. जमेल का आपल्याला ते फळ आपलं तोडलेलं? जमेल का आपल्याला ते फळ आपलं तोडलेलं? निसर्गाच्या सोबतीने जपून आपण ठेवलेलं. निसर्गाच्या सोबतीने जपून आपण ठेवलेलं. आणि जमेल का आपल्याला असं जंगल सोडून इथं एकटं उभं राहणं? आणि जमेल का आपल्याला असं जंगल सोडून इथं एकटं उभं राहणं? हताश होऊन आपल्या सावलीत बसलेल्या माणसाचं दुःख पाहणं. हताश होऊन आपल्याच सावलीत बसलेल्या माणसाचं दुःख पाहणं. एवढं सगळं सोसूनसुद्धा या झाडाला नवी पालवी फुटते. एवढं सगळं सोसूनसुद्धा या झाडाला नवी पालवी फुटते आणि त्याचीच ही उमेद बघून मला त्याच्यावरच कविता सुचते. आणि त्याची ही उमेद बघून मला त्याच्यावरच कविता सुचते. धन्यवाद मैत्रिणींनो. कशी वाटली कविता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. बघा इथे भाकरी ही आपली भाजून झालेली आहे. अगदी छान इथे ही रेसिपी आपली बनवून झालेली आहे. तर मैत्रिणींनो, मी आता एका ताटामध्ये आपलं सर्व करत आहे. तर बघा कोथिंबीर घातलेली आहे. पिठलं एका डिशमध्ये सर्व केलेलं आहे आणि कांद्यासोबत अप्रतिमच लागतंय आणि सोबत हळदीचं लोणचं मी इथे घेतलेलं आहे चवीला तोंडी लावण्यासाठी. तर हळदीच्या लोणच्याचाही व्हिडिओ उद्या परवा नक्कीच चॅनलवरती येईल. तर चला मैत्रिणींनो, भेटू पुन्हा अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.